अर्थ आहे की मोदी साहेब लोकशाही पद्धतीवर विश्वास ठेवतात का नाही याची शंका येईल अशा पद्धतीनं आज त्यांचं काम चाललेलं आहे. काल त्यांनी माझ्यावर टीका केली. चांगली गोष्ट. देशाचा प्रधानमंत्री महाराष्ट्रात आल्याच्या नंतर दोन लोकांच्या बोलतो, एक शरद पवार आणि दुसरा आमचे ठाकरे. या ठाकरेंच्या सुद्धा शिवसेनेवर टीका करायची, माझ्यावर टीका करायची. माझ्यावर त्यांनी सांगितलं काय की महाराष्ट्रामध्ये एक माणूस 45 वर्ष महाराष्ट्रात फिरतो आणि लोकांचं सरकार हे अस्थिर करते. अशी गमतीची गोष्ट आहे. महाराष्ट्रात फिरतो, माझं राज्य, माझे लोक, त्यांच्यासोबत जाणं, त्यांच्यावर बोलणं हा लोकशाहीचा माझा अधिकार आहे. पण ते सुद्धा यांना सहन होत नाही आणि त्यासाठी त्यांची टीका टिप्पणी आम्हाला लोकांच्या अधिक आहे. हा त्यांनी टीका ही केली त्या शेतीमालाच्या किमती आम्ही वाढवल्या, त्यांच्यापेक्षा जास्त वाढवल्या असं काही म्हणजे तर समजू शकतो. शेतकऱ्याच्या डोक्यावरच्या कर्जाला आम्ही निर्णय घेतला आहे, त्याच्यात आणखी काही सुधारणा करायची असेल तर त्याबद्दल ते बोलू शकतात. नव्या पिढीला कष्ट करायचा अधिकार आहे, त्यासाठी आम्ही रोजगार हमीसारखा कायदा केला. त्याच्यात काही दुरुस्ती करायची असली, त्याच्यावर काही त्यांनी भाष्य केलं तर मी समजू शकतो. पण लोकांच्या दृष्टीने जेवढे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे झुंकूनसुद्धा बघायचं नाही आणि फक्त काँग्रेसला शिव्या घाल, राष्ट्रवादीला शिव्या घाल, नेत्यांना शिव्या घाल एवढा एक कमी कार्यक्रम आज देशाच्या प्रधानमंत्र्यांनी हातामध्ये घेतलेला आहे. माझी खात्री आहे की हे लोकांना आवडायचं नाही आणि ते आम्हाला पसंत नाही. हे जर सांगायचं असेल तर उद्याच्याला मतदानाच्या दिवशी त्या ठिकाणी जी खून आहे सुप्रिया सुळेंची, ज्या खुनाचा उल्लेख या ठिकाणी केला